नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदाचा या ठिकाणी संपूर्ण पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पहा सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। बघा त्रिपुरा या राज्याची राजधानी कोणती असेल तर आगरताळा पहा त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा या ठिकाणी काय विचारलाय, कॉपीराईटचा कायदा सर्वात प्रथम कोणत्या देशाने केला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कॉपीराईटचा बघा कायदा सर्वात प्रथम कोणत्या देशाने केला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा अमेरिका या देशाने बघा सर्वात प्रथम कॉपीराईटचा कायदा केला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये विचारले सर्वात पूर्वेकडील राज्य कोणतं असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील अरुणाचल प्रदेश। बघा हे राज्य भारतामध्ये सर्वात पूर्वेकडचं राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, रायगड जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा रायगड जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील अलिबाग। बघा या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं मुख्यालय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा पहा या ठिकाणी काय विचारलाय, खाण्याचा सोडा वापरल्यामुळे अन्नातील कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। खाण्याचा बघा सोडा वापरल्यामुळे अन्नामधील कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर बघा ब जीवनसत्वाचा नाश होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, आसाम या राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे? बघा आसाम या राज्याचं लोकनृत्य कोणतं असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बघा बिहू हे आसाम या राज्याचं लोकनृत्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7वा, दक्षिण अमेरिका खंडामधला सर्वात मोठा देश कोणता आहे? बघा दक्षिण अमेरिका या खंडामधला विचारलाय सर्वात मोठा देश कोणता असेल? स्पेन, इंग्लंड, युरोप, ब्राझील। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे। पहा दक्षिण अमेरिका खंडामधला बघा ब्राझील बघा सर्वात मोठा या ठिकाणी देश आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8वा पहा या ठिकाणी काय विचारलाय, श्रीमान योगी। श्रीमान योगी बघा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा श्रीमान योगी ही कादंबरी कोणाची होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डल विद्यार्थी मित्रांनो, श्रीमान योगी बघा ही कादंबरी रणजित देसाई यांची कादंबरी होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा पहा या ठिकाणी काय विचारलं, माउंट अब्बू। माउंट अब्बू हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? माउंट अब्बू बघा हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, मिठागरांचा जिल्हा। मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो, मिठागरांचा जिल्हा असे बघा रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे। बघा पुस्तकाचं नाव पहा, मुंबई उच्च न्यायालय। बघा मुंबई उच्च न्यायालय बघा 70 प्रश्नपत्रिका संच, म्हणजे 2018 पासून ते बघा 2026 पर्यंत बघा जेवढे या ठिकाणी बघा पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वांचा समावेश बघा या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे। बघा या पुस्तकामध्ये बघा एकूण 70 बघा प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे बघा 3700 बघा प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। बघा लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल नागनाथ बघा राऊतवार सरांनी या पुस्तकाचे लेखन व संकलन केलेलं आहे। बघा हे पुस्तक स्मार्ट स्टडी बघा पब्लिकेशन नांदेड यांचं या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांना कोणा बघा हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता, आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, जलियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधामध्ये सर ही पदवी कोणी परत केली होती?
बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, जलियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधामध्ये सर ही पदवी बघा कोणी परत केली होती? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, सर बघा ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी परत केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय, माउंट बॅटन योजना. बघा माउंट बॅटन या ठिकाणी एक योजना होती. बघा ही योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, 3 जून. बघा 3 जून सन 1947ला पहा माउंट बॅटन योजना जाहीर करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय, लॉर्ड कर्झनला औरंगजेबची उपमा कोणी दिली होती? बघा लॉर्ड कर्झनला औरंगजेबची उपमा कोणी दिली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे, गोपाळकृष्ण गोखले यांनी पहा लॉर्ड कर्झनला औरंगजेबची उपमा दिली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती गोष्ट केली? बघा या ठिकाणी मुक्ती सदन, शारदा सदन, हिंगणे महिला विद्यालय, मुक्ती सदन. बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणती गोष्ट केली होती? बघा त्यांनी हिंगणे महिला विद्यालय बघा त्यांनी स्थापन केलं होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, आर्थिक विकेंद्रीकरणाचे बघा जनक म्हणून लॉर्ड मेयो यांना ओळखले जातात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, अनहॅपी इंडिया. अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर लाला लजपतराय पहा अनहॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, पुणे या ठिकाणी अहिल्या आश्रम. बघा पुणे या ठिकाणी अहिल्या आश्रमची स्थापना कोणी केली होती? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, अहिल्या आश्रमची स्थापना कोणी केली होती? तर महर्षी शिंदे बघा यांनी पुणे या ठिकाणी अहिल्या आश्रमची त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, सन 1862 मध्ये विचारले मुंबई कायदेमंडळाचे पहिले सभासद कोण होते? सन 1862 मध्ये मुंबई कायदेमंडळाचे पहिले सभासद कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे, नाना जगन्नाथ शंकर सेठ सन 1862 मध्ये मुंबई कायदेमंडळाचे पहिले सभासद होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, बघा महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, महात्मा गांधी यांनी पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, सन 1934 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समाजवादी काँग्रेसमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? बघा समाजवादी बघा काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती? सन 1934 मध्ये झाली होती. बघा यांच्या स्थापनेमध्ये विचारले कोणाचा सहभाग नव्हता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे, मदन मोहन मालवीय बघा यांचा या ठिकाणी सहभाग नव्हता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? बघा देशामध्ये सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे मध्य प्रदेश राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झास्कर, लडाख व काराकोरम या पर्वतरांगाचं स्थान कोणत्या हिमालयामध्ये आहे? बघा झास्कर रांगा असतील, लडाख असतील, काराकोरम बघा ही पर्वतरांगाचं स्थान कोणत्या हिमालयामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे, काश्मीर हिमालयामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भिलाई येथील लोहपोलाद कारखाना यांची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती? बघा भिलाई येथील लोहपोलाद कारखाना बघा यांची निर्मिती विचारली कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती? तर दुसऱ्या बघा पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो इस्रायलची जेरुसलेम इस्रायल या देशाची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली बघा या ठिकाणी शस्त्रक्रिया केली होती? खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली होती? कोणी केली होती? डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बलाचं MKS पद्धतीमधलं एकक कोणतं आहे?
बघा बलाचं विचारलंय MKS पद्धतीमधलं एकक कोणतं असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे न्यूटन. बघा MKS पद्धतीमधलं बलाचं एकक आहे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात? बघा पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरतात? सोनार तंत्रज्ञान वापरतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पोलिओ हा रोग खालीलपैकी कोणत्या भागाला इजा करतो? बघा पोलिओ हा रोग कोणत्या भागाला होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. बघा पोलिओ हा मज्जासंस्थेला या ठिकाणी इजा करतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते? डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? तर अजीवनसत्व पहा डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे बघा पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर याचं योग्य उत्तर काय असेल? पेशीच्या बघा अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1932 बघा सन 1932 साली न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रक्रिया केलेल्या तांदळामधून कोणते जीवनसत्व कमी होते? प्रक्रिया केलेल्या तांदळामधून कोणते जीवनसत्व कमी होते? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? प्रक्रिया बघा केलेल्या तांदळामधून अजीवनसत्व कमी होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रथम बघा प्रथम हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? प्रथम प्रथम द्वितीय तृतीय बघा हे काय असतील? क्रमवाचक असतील ना, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते असतील? बघा सप्तमी त इ आ हे प्रत्यय सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, अंगावर काटा उभा राहणे. बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अंगावर काटा उभा राहणे म्हणजे काय असतो? अतिशय भीती वाटणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दसमूहाचा या ठिकाणी अर्थ स्पष्ट करायचा आहे. एखाद्या गोष्टीचा मनामध्ये केलेला विचार आपण त्यांना काय म्हणतो? एखाद्या गोष्टीचा मनामध्ये केलेला विचार आपण त्यांना काय म्हणतो? संभाषण, स्वभाषण, चिंतन, स्वागत. बघा एखाद्या गोष्टीचा मनामध्ये केलेला विचार म्हणजे चिंतन असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यपालांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतींचा कोणता अधिकार असतो? राज्यपालांची नियुक्ती करणे राष्ट्रपतींचा कोणता अधिकार असतो? बघा तो कार्यकारी अधिकार असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये विचारले भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणतं आहे? बघा भारतामध्ये झारखंड बघा हे राज्य असं राज्य आहे, त्या राज्यामध्ये सर्वाधिक तांबे उत्पादन होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टोर्नॅडो हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वार आहे? कोणतं असेल? ध्रुवीय, पश्चिम, व्यापारी, आवर्त. बघा टोर्नॅडो बघा हे आवर्त वारे आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघूया, आर्द्र पानझडीच्या अरण्यामध्ये आर्द्र पानझडी बघा इथं पानझडी आहे. पानझडीच्या अरण्यामध्ये कोणती वनस्पती असते? बघा आर्द्र पानझडीच्या अरण्यामध्ये या ठिकाणी सागवन या ठिकाणी प्रमुख वनस्पती असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किती वय लागते? ग्रामसभेचे बघा सभासद होण्यासाठी वयाची कमीत कमी 18 वर्ष या ठिकाणी लागतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भाषिक तत्वावर बघा रचना झालेले भारतामधले पहिले राज्य कोणतं आहे? बघा भाषिक तत्वावर स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा असेच महत्त्वपूर्ण बघा 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199
फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.